वेलकम टू साइन इन्फोटेक. संरक्षण सेवेत अधिकारी बनायचं स्वप्न पाहताय? तर मग तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी चालून आली आहे. महाराष्ट्राची एक खूप प्रतिष्ठित संस्था SPI म्हणजेच सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्थेची 2026 साठीची प्रवेश सूचना जाहीर झाली आहे. आज आपण या संधीबद्दलची प्रत्येक लहान मोठी गोष्ट एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता बघा, स्क्रीनवर जी सूचना दिसते आहे ना, तीच SPIची ऑफिशियल ॲडमिशन नोटीस आहे. आपण या सूचनेच्या आधारावर प्रत्येक नियम, प्रत्येक अट सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, म्हणजे मनात कुठलीही शंका राहणार नाही. चला तर मग बघूया की आपण आज काय काय पाहणार आहोत. आपण SPI म्हणजे काय इथपासून सुरुवात करूया. मग अर्ज कोण करू शकतं, अर्ज कसा करायचा, कोणत्या तारखा महत्त्वाच्या आहेत, निवड प्रक्रिया कशी असते आणि सगळ्यात शेवटी यानंतर पुढचं पाऊल काय असेल, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. तर पहिला आणि अगदी बेसिक प्रश्न, हे SPI म्हणजे नेमकं आहे तरी काय आणि का अनेक जण याला संरक्षण सेवेत जाण्याची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी मानतात? चला जाणून घेऊया. तर बघा, SPI म्हणजेच सैन्य सेवा पूर्व शिक्षण संस्था ही महाराष्ट्र शासनाने खास स्थापन केलेली एक संस्था आहे. हिचा मुख्य उद्देश काय? तर महाराष्ट्रातल्या तरुण मुलामुलींना संरक्षण दलात ऑफिसर म्हणून जाण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि त्यांना NDA, NA सारख्या अवघड स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणं. चला आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, पात्रता. कारण अर्ज करण्याआधी प्रत्येकाने हे निकष अगदी काळजीपूर्वक तपासणं खूप गरजेचं आहे. पात्रतेचे नियम एकदम स्पष्ट आहेत. अर्जदार अविवाहित मुलगा किंवा मुलगी असावा. दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं बंधनकारक आहे. जे विद्यार्थी 2026 मध्ये 10वीची परीक्षा देणार आहेत ते यासाठी अर्ज करू शकतात. आणि हो, जन्मतारीख 2 जानेवारी 2009 ते 1 जानेवारी 2011च्या दरम्यानचीच असायला हवी. आता जरा शारीरिक निकषांवर नजर टाकूया. मुलांसाठी किमान उंची 157 सेंटीमीटर तर मुलींसाठी 152 सेंटीमीटर ठरवण्यात आली आहे. दोघांसाठी कमीत कमी वजन 43 किलो असणं आवश्यक आहे. मुलांसाठी छाती न फुगवता 74 सेंटीमीटर आणि फुगवून त्यात 5 सेंटीमीटरची वाढ होणं गरजेचं आहे. आणि दृष्टी म्हणजे डोळ्यांचा नंबर हा UPSCच्या NDA किंवा INA प्रवेशाच्या नियमानुसारच असावा. ठीक आहे, एकदा का पात्रता तपासली आणि तुम्ही पात्र असाल तर पुढची स्टेप आहे अर्ज करण्याची. ही पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे, त्यामुळे ती कशी करायची ते आता व्यवस्थित समजून घेऊया. प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे. फक्त 4 स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमचा आधार नंबर वापरून रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन झालं की मग लॉग इन करून पूर्ण अर्ज व्यवस्थित भरा. तिसरी स्टेप खूप महत्त्वाची आहे. रजिस्ट्रेशन केल्यावर 48 तासांच्या आत तुम्हाला 450 रुपये परीक्षा फी ऑनलाईन भरायची आहे. लक्षात ठेवा, ही वेळ चुकली तर तुमची नोंदणी रद्द होईल. आणि शेवटी अर्ज सबमिट केल्यावर त्याची एक प्रिंट काढून स्वतःकडे जपून ठेवा. इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या, मुलांसाठी आणि मुलींसाठी अर्ज करण्याच्या वेबसाईट्स वेगवेगळ्या आहेत. मुलांसाठी आहे www.spiaurangabad.com आणि मुलींसाठी आहे www.girlsspinashik.com. त्यामुळे योग्य वेबसाईट कोणती आहे हे पाहूनच अर्ज करा. चला आता या प्रवेश प्रक्रियेच्या सगळ्यात महत्त्वाच्या तारखांवर एक नजर टाकूया. या तारखा कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा, कारण एकही तारीख चुकवून चालणार नाही. तर 2026च्या बॅचसाठी कोणत्या तारखा लक्षात ठेवायलाच हव्यात? या तारखा डोक्यात अगदी फिट करून ठेवा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 28 फेब्रुवारी 2026. त्यानंतर 23 मार्च 2026 पासून तुम्हाला परीक्षेचं हॉल तिकीट डाउनलोड करता येईल. लेखी परीक्षा 5 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. आणि जर परीक्षेत निवड झाली तर मुलाखती एप्रिल 2026च्या शेवटच्या आठवड्यात होतील. अर्ज भरला, परीक्षा दिली, पण त्यानंतर काय होतं? म्हणजे तुमची निवड नेमकी कशी होते? चला आता ती प्रक्रिया समजून घेऊया. लेखी परीक्षा एकूण 600 गुणांची आहे. ती 2 भागांमध्ये विभागली आहे. पहिला भाग आहे गणित आणि दुसरा आहे सामान्य क्षमता चाचणी, ज्याला गॅट असं म्हणतात. दोन्ही भागांमध्ये प्रत्येकी 75 प्रश्न विचारले जातील, म्हणजे एकूण झाले 150 प्रश्न. दोन्ही पेपर 300 गुणांचे असतील. आता ही गोष्ट जरा काळजीपूर्वक ऐका. गुण कसे दिले जातात ते. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी तुम्हाला 4 गुण मिळतील. पण इथे एक धोका आहे, तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंगचा. प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे तुमचा 1 मार्क कापला जाईल. याचा अर्थ जे उत्तर येत नाहीये ते सोडून दिलेलं कधीही चांगलं. आणि अभ्यासक्रम तो 8वी ते 10वीच्या स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्डाच्या सिलेबसवर आधारित असेल.
जे उमेदवार लेखी परीक्षेत यशस्वी होतील त्यांना पुढे वैद्यकीय तपासणी आणि मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. हा निवड प्रक्रियेतला शेवटचा आणि खूप महत्वाचा टप्पा आहे. तर ही होती SPI प्रवेश प्रक्रियाबद्दलची सगळी A to Z माहिती. आता खरी वेळ आली आहे ती म्हणजे पुढचं पाऊल उचलण्याची आणि जोरदार तयारीला लागण्याची. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देशसेवेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिलं पाऊल उचलावं लागतं आणि ते पहिलं महत्वाचं पाऊल उचलण्याची हीच ती वेळ आहे. ही संधी तुमचं आयुष्य बदलू शकते. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर एक लाईक नक्की करा. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी सॅन इन्फोटेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा एक्सप्लेनर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी शेअर नक्की करा. धन्यवाद.